मुंबईतल्या पवई परिसरातल्या आरे स्टुडिओमध्ये रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीने 17 मुलांसह 20 लोकांना ओलीस ठेवलं होतं. जवळपास 2.5-3 तासांचा तो थरार होता आणि या सगळ्यांना ओलीस ठेवून आपले पैसे सरकारने द्यावे अशा पद्धतीची मागणी रोहित आर्या नावाचा सरकारी कंत्राटदार करत होता. आणि त्यानंतर तिथे घुसलेल्या पोलिसांनी रोहित आर्याचा एन्काउंटर केला. आता रोहित आर्या हा त्या एन्काउंटरमध्ये रुग्णालयात नेता नेताच मरण पावला. जे रुग्णालयामध्ये त्याचं शवविच्छेदन केलं आणि पुण्यामध्ये त्याचे अंत्यसंस्कार केले. आता ही झाली या घटनेनंतरची झटपट घडलेली सगळी प्रक्रिया. पण आता त्यानंतर मात्र या रोहित आर्याचा एन्काउंटर करणारा जो सहाय्यक निरीक्षक आहे, पोलीस सहाय्यक निरीक्षक एपीआय अमोल वाघमारे आणि मुंबई पोलीस यांच्या अडचणी वाढणार आहे. का तर आता हे जे सगळं न्यायालयीन प्रक्रिया जी काही सुरू होणार आहे, कारण याची न्यायालयीन चौकशी नेमण्यात आलेली आहे आणि ही न्यायालयीन चौकशी लावण्यात आल्यानंतर आता गुन्हे विभागाच्या पोलिसांना याच्यामधले पुरावे गोळा करणं हे आता महाकर्म कठीण होणार आहे. कारण या रोहित आर्याकडे फक्त एक एअरगन होती आणि त्याने काही पोलिसांवर कोणत्याही स्वरूपाचा हल्ला केला नव्हता. पण जेच अक्षय शिंदेचं झालं, आपल्याला आठवत असेल बदलापूर मधल्या 2 लहान मुलींचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणात किंवा त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदेला पोलिसांनी तुरुंगातून न्यायालयात आणतानाच्या प्रवासात ठोकला होता आणि त्यानंतर सुद्धा या पोलिसांना क्लीन चिट मिळाली होती. कारण ते कदाचित बाहेर चकमक झाली असं दाखवण्यामध्ये पोलीस यशस्वी ठरले असतील. पण आता पोलीस यशस्वी ठरतील की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. पण या सगळ्यामध्ये राजकीय नेते, मंत्री म्हणजे राजकीय नेते आणि मंत्री तर एकच आले. त्याचप्रमाणे सरकारी अधिकारी आणि ठेकेदार यांची एक खूप मोठी विषवल्ली ही तुमच्या आमच्या भोवती खूप मोठ्या प्रमाणात पसरून हा सगळा समाजच आपल्या ताब्यात घेते का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि हा प्रश्न दीपक केसरकर यांच्यासारख्या राजकीय नेत्यांना अधिक त्रासदायक ठरणार आहे. दीपक केसरकरांच्या अडचणी या सगळ्या प्रकरणामुळे वाढणार आहेत का? आणि केसरकरांच्या अडचणी वाढल्या तर त्या अडचणींमधून त्यांना कोण बाहेर काढू शकतं? आणि तसा अडचणी वाढण्या इतपत केसरकरांसारख्या अनेक नेत्यांनी केलेला जो काय उपद्व्याप आहे तो नेमका काय आहे संक्षिप्त स्वरूपात आपण पाहूया. नमस्कार मित्र, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, रोहित आर्या याने 17 मुलांना ओलीस ठेवलं होतं. त्यामध्ये आणखी 3 ज्येष्ठ नागरिक होते. म्हणजे त्या मुलांपेक्षा वयाने मोठे असे ज्यांना आपण जाणकार म्हणू शकतो असे नागरिक होते. एकूण 20 लोकांना ओलीस ठेवलं होतं. आणि हा रोहित आर्या कोण होता? तर रोहित आर्या हा 50 वर्षाचा तरुण होता आणि तो 50 वर्षाचा जो ग्रस्त मूळचा पुण्याचा होता. त्याने एक संकल्पना ही राज्य सरकारच्या शिक्षण विभागासमोर मांडली होती. ती संकल्पना काय होती? मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा योजना आणि मुख्यमंत्री माझी शाळा अशा या संकल्पनांद्वारे या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही करण्याच्या वेगळ्या संकल्पना किंवा कल्पना त्याने मांडल्या. त्या शिक्षण विभागाने उचलून धरल्या आणि त्यानुसार या रोहित आर्याला 2 कोटी रुपये सरकारकडून येणं होतं, कारण त्याने त्या पद्धतीचं काम केलं होतं. आता जेव्हापासून 2022 पासून शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फाटाफूट होऊन शिंदेंनी जेव्हा आपली वेगळी चूल बसवली राजकीय दृष्ट्या, तेव्हापासून मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ठेकेदारीचं एक वेगळं पेव फुटलेलं आहे. ज्याला जमेल त्याला सरकारी कंत्राटदार बनायचंय, सरकारी ठेकेदार बनायचंय आणि मग या अशा ठेकेदारांना कुठल्याही पद्धतीची कामं देण्याचा एक रिवाज पडलेला आहे. हा रिवाज काय आहे? तर ब्युटी पार्लर चालवणाऱ्या एखाद्या लातूरच्या महिलेला रस्त्याचं काम मिळतं आणि एक बडा सनदी अधिकारी की जो वारंवार ज्याला बदल्या देण्याचा विक्रम महाराष्ट्र सरकारनं केला असा अधिकारी या महिलेला रस्त्याच्या कामाचा ठेका देतो. इतकंच नव्हे तर पत्रकारिता करणाऱ्या काही लोकांना वेगवेगळी नगरविकास मंत्रालयातली कामं मिळतात किंवा एरवी कोणत्याही कामाचा अनुभव नसलेल्यांना
रुग्णालयांमध्ये सकस आहार पोचवण्याचं काम मिळतं, किंवा ज्यांनी कधी मंत्रालयाचा चेहरा पाहिलेला नाहीये त्यांना जलसंधारणाची कामं मिळत आहेत. अशा पद्धतीत सरकारमध्ये सध्या धमाल उडालेली आहे. सरकारकडे खरं तर पैसे नाहीयेत, पण तरीही जो समोर येईल त्याच्यासाठी घोषणा केल्या जात आहेत आणि त्या घोषणेच्या समोर पैसे उचलले जात आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात 2022 ते 2024 पर्यंतच्या 2.5 वर्षात जो गोंधळ आणि गदारोळ झाला होता, ज्याचं नाव ते. आता याच्यात जे काही आमदार होते, जे 40 आमदार होते, त्या आमदारांना, त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना, त्यांच्या मैत्रिणींना, त्यांच्या मित्रांना ज्या पद्धतीची कामं दिली गेली, म्हणजे जिथे काम नसेल तिथे काम काढा आणि पैसे मिळवा, असा सरकारचा एककलमी कार्यक्रम होता. आणि याच्यामध्ये अगदी भरीसभर म्हणून लाडकी लेक ही संकल्पना आली आणि त्यातून जे काही घडायचं ते घडलं. आता या रोहित आर्या हा सुद्धा याच प्रवर्गातला अ, ग्रहस्थ होता, की ज्याने दीपक केसरकर हे शालेय शिक्षण मंत्री असताना ही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवली. आता झालंय असं, की हे जे सरकारी अधिकारी आहेत, ते सरकारी अधिकारी, राजकीय नेते आणि या कंत्राटदारांचं एक प्रचंड मोठं साटेलोट आहे. आता सरकार बदलतात, पक्ष फुटतात, त्यांची नवी निर्मिती होते. पण तरीही ठेकेदारांचं जे काही वर्तुळ आहे, हे काही बदलत नाही. आणि याच्यात पिचलं कोण जातं? तर याच्यात पिचला जातो तो म्हणजे छोटा ठेकेदार. मोठ्या ठेकेदाराला कुठेही अगदी सर्दी पडसं झालं, तर अख्खं राज्य सरकार त्याच्या सर्दी पडस्यावर उपचार करायला सक्षम असतं. का? तर हे मोठे ठेकेदार गेली वर्षानुवर्ष सरकारचे ठेके मिळवत आहेत, हजारो कोटींच्या कंपन्या चालवत आहेत आणि त्यामुळे अशा ठेकेदारांना कुठे काही दुखलं खुपलं तर त्यांच्यासाठी लगेच धावाधाव केली जाते, सरकारी नियमांमध्ये बदल केले जातात, असं सगळं होतं. आता दीपक केसरकरांनी या रोहित आर्याला काही व्यक्तिगत पैसे दिले असल्याचं स्वतः केसरकरांनी काही खाजगी वाहिन्यांना सांगितलं. आता प्रश्न असा पडतो, जो ठेकेदार सरकारचा ठेका मिळवतोय, तो अडचणीत आला, तर त्याला राज्याचा एक शिक्षण मंत्री का बरं पैसे देतोय? बरं त्यांनी दिलेले पैसे हे जर चेकने दिले असतील, तर ते या कंत्राटदाराच्या फाईलमध्ये नोटिंग करून ठेवले आहेत का? शिक्षण विभागाच्या सचिवांना या संदर्भातली काही माहिती आहे का? मग जर समजा ते पैसे चेकने दिले आहेत, असं जर केसरकरांचं म्हणणं असेल, तर मग केसरकरांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आपल्या जो सनदी लेखापाल आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहे, त्याला या संदर्भात काही सांगितलं आहे का? तशी नोंद केली आहे का? आता या रोहित आर्याने आपल्याकडे असलेल्या एअरगनने 20 लोकांना ओलीस ठेवलं होतं. तिथे शीघ्र कृती दलाला बोलावण्यात आलं होतं. महावीर क्लासिक नावाची ही इमारत होती आणि या महावीर क्लासिक नावाच्या पवईतल्या इमारतीतल्या स्टुडिओमध्ये शीघ्र कृती दल जो आहे त्याला पाचारण करण्यात आलं होतं. पण त्याआधीच पोलीस तिथे घुसले. मग जर पोलीस तिथे घुसू शकणार होते, तर मग शीघ्र कृती दलाला का बोलवलं होतं? मग पोलिसांनी या रोहित आर्याला मारल्यानंतर बरोबर त्याच्या छातीचा वेध का घेण्यात आला? कारण ज्यावेळेला चकमक होते, तर ती चकमक होत असताना पोलिसांवर त्यांनी काही फायर केलं होतं का? तर असं काही कुठे दिसत नाहीये. अमोल वाघमारे कुठेही जखमी झालेले नाहीयेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये अमोल वाघमारेंच्या बंदुकीतून निघालेल्या गोळीने जर रोहित आर्या मृत्युमुखी पडलेला आहे, तर केसरकरांपासून मुंबई पोलिसांना, अगदी पवई पोलिसांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना याची उत्तरं द्यावी लागणार आहेत. कारण या रोहित आर्याने मंत्र्यांच्या घराबाहेर सुद्धा आंदोलन केलं होतं, उपोषण केलं होतं. गेली काही दिवस म्हणजे गेले काही महिने हा आपल्या कुटुंबापासून विभक्त राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. पण मग तो विभक्त राहतोय म्हणजे पोलिसांना त्याला मारण्याचा अधिकार आहे का? आता याने हा प्लान केला होता किंवा अशा पद्धतीत ही जी पद्धत आहे, ही पद्धत बऱ्याच वेळेला अमेरिकेसारख्या देशामध्ये वापरली जाते. लोकांना ओलीस ठेवून आपले पैसे वसूल केले जातात. मित्रहो, या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे, की असे अनेक शेकडो कॉन्ट्रॅक्टर आहेत, की ज्यांनी नेत्यांना आधीच आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी पैसे दिलेले आहेत. त्या पैशांचं काय झालं? ते ठेके मिळाले का नाही मिळाले? बरं आता झालंय असं, की कॉन्ट्रॅक्ट मिळतं एका माणसाला
आता देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये याच्यामध्ये काही सुधारणा होते. कॉन्ट्रॅक्ट मिळतं एका कंपनीला, ब, क कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळालं. ती कंपनी मोठी कंपनी असते. मग त्या कंपनीला संबंधित मंत्री फोन करून सांगतो, की तुमच्यामधलं सब कॉन्ट्रॅक्ट जे आहे किंवा उपकंत्राट जे आहे, ते अमुक-अमुक नेत्याच्या भावाला द्या किंवा त्याच्या मित्राला द्या किंवा त्याच्या मैत्रिणीला द्या, असं सांगितलं जातं. आणि मग हे जे लोकं असतात, हे मंत्र्यांचे किंवा राजकीय नेत्यांचे जे नातेवाईक असतात, त्यांना फार काही काम दर्जेदार करण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. त्यांना आपले पैसे मिळवण्यामध्ये किंवा आपल्याला सरकारी पैसे पदरात पाडून घेण्यामध्ये इंटरेस्ट असतो. त्यामुळे बऱ्याच अंशी होतं काय, हे जे राजकीय नेत्यांकडून आलेले लोकं कंत्राट अर्धवट टाकून जातात, पळून जातात, काम करत नाहीत आणि मग शेवटी जबाबदारी येते ती मोठ्या कंत्राटदाराची. कारण त्याला आपलं नाव किंवा त्याला आपली प्रतिमा टिकवायची असते. मग तो आणखी वेगळ्या गोष्टी करत ते काम पूर्ण करून देतो. सरकारला फक्त तो थोकपट्टी लावून हे दाखवून देतो, की काम पूर्ण झालेलं आहे. प्रत्यक्षात कामाचा दर्जा हा शून्य असतो. देवेंद्र फडणवीसांनी एक चांगलं केलेलं आहे, की हे सब कॉन्ट्रॅक्ट नावाचं जे काही प्रकरण आहे, हे आता बंद करायला लावलेलं आहे. अनेक विभागांमध्ये, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये, आता या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सुद्धा अशा पद्धतीची डाकूगिरी सुरू आहे, की तुम्ही कल्पना करू शकत नाही, इतकी विचित्र परिस्थिती महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाची झालेली आहे. सरकारकडे पैसे नाहीयेत हे वास्तव आहे. पण मग तरीही कॉन्ट्रॅक्टसाठी जे काही कोट्यवधी रुपये राजकीय नेत्यांकडून मागितले जात आहेत, ते कशाच्या आधारावर मागितले जात आहेत? जर कंत्राटदारांना पैसे मिळत नाहीयेत, हे मंत्र्यांना माहीत असून सुद्धा कोणत्या तोंडाने मंत्री पैसे मागतायत? आता दीपक केसरकरांसारखा जो काही नेता आहे किंवा माजी मंत्री आहेत, की ज्याला पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटेल, की विनम्रतेचा आणि सौजन्यतेचा महामेरू जर कुठे शोधायचा असेल, तर तो दीपक केसरकरांमध्ये. हे तेच दीपक केसरकर आहेत, की ज्यांनी नारायण राणेंच्या राजकीय दहशतवादाबद्दल छाती पिटत राणेंना पराभवाच्या खाईत लोटण्याचं काम केलं होतं. आज दीपक केसरकर निवडून येणार नाहीत अशी परिस्थिती असताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण सगळ्या टीमने जी काही कलाकारी सिंधुदुर्गमध्ये केली, त्यातून दीपक केसरकर हे निवडून आले. त्याला अनेक कारणं आहेत. त्याच्यावरचा वेगळा व्हिडिओ मी करणार आहे, जसं सिंधुदुर्गातलं वातावरण तापेल तसा. पण या दीपक केसरकरांच्या संदर्भात किंवा त्यांनी दिलेल्या पैशांच्या संदर्भात, रोहित आर्या त्यांच्याकडे आल्याच्या संदर्भात, रोहित आर्याचा आणि त्यांचा परिचय असल्याच्या संदर्भात मुंबई पोलीस काही जबाब दीपक केसरकरांसारख्या नेत्यांचा नोंदवणार आहेत का नाही? तो जर जबाब नोंदवला तर तो सार्वजनिक होणार आहे का नाही? ही जी संपूर्ण सगळी एक खूप मोठ्या प्रमाणात या ठेकेदारांची दादागिरी सगळ्याच विभागांमध्ये आपल्याला दिसते, ती अत्यंत शरमेची गोष्ट आहे देवेंद्र फडणवीसांसारख्या मुख्यमंत्र्याला. देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबातला कोणीही या ठेकेदारीच्या सगळ्या या ज्याला आपण म्हणतो की कोळशाची खाण, त्याच्यामध्ये त्यांचा कोणीही माणूस नाहीये. पण म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे कोणतीही सुई जात नाही का? तर नक्की जाते. कारण त्यांचे अनेक निकटवर्तीय, जरी ते त्यांचे कौटुंबिक नसले तरी, त्यांचा टिळा लावून ज्या पद्धतीचे टेंडर आणि ज्या पद्धतीच्या कामांचं वाटप मुंबईतल्या आलिशान पश्चिम उपनगरातल्या आणि काही पूर्व उपनगरातल्या इमारतींमधून आणि पॅलेसमधून करता आहेत, त्यातून एखादा रोहित आर्या उद्या राज्याच्या एखाद्या नेत्यालाच ओलीस ठेवून त्याचाच मोर्या करणार नाही, इतकं आता देवेंद्र फडणवीसांनी बघणं गरजेचं आहे. कारण जे काही चाललेलं आहे ते इतकं भयंकर आहे आणि हे फक्त एकनाथ शिंदेचेच लोक करतायत का? तर नाही. तर हे भाजपचे लोक सुद्धा करतायत, हे राष्ट्रवादीचे लोक ज्या पद्धतीत करतायत आणि राष्ट्रवादीची तर बातच न्यारी. कारण त्यांची सगळी दुनियाच वेगळी आहे. तिथे कुठल्या गोष्टीचा आवाज होत नाही आणि कुठल्या गोष्टीचा काही फटाकाही वाजत नाही. जे काही आहे ते शांत होतं. अगदी त्यांनी दिलेला ढेकर सुद्धा कोणाला ऐकू येत नाही अशी परिस्थिती आहे. आणि स्वतः अजितदादा हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर आता सरकार म्हणून बोलण्याची वेळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आलेली आहे. आता देवेंद्र फडणवीसांवरच का आली? तर मी जसं म्हटलं तसं, की या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःच्या कुटुंबातल्या कोणत्या सदस्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे हात काळे झालेले नाहीयेत. पण इतर नेत्यांचे भाचे,
पुतणे, अ, अ, त्यांच्या बायकोचे भाऊ, त्यांच्या बहिणीचे नवरे, इतके नातेवाईक आणि इतक्या सगळ्या लोकांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. आणि तो धुमाकूळ इतका पराकोटीचा आहे, की मुंबई महानगरपालिकेसारख्या एका प्रतिष्ठित महानगरपालिकेत सुद्धा अंगणवाडी सेविकांच्या कामांसाठी किंवा महिलांच्या संदर्भातल्या ज्या काही दलित सुधार वस्ती आहेत किंवा इतर ज्या काही छोट्या-छोट्या अ, अ, ठेक्यांमधून सुद्धा अधिकाऱ्यांनी इतका धुमाकूळ घातलाय, की माझ्याकडे असलेली एक अशी माहिती आहे, मध्य मुंबईतल्या एका महापालिकेच्या विभागामध्ये असलेला एक अभियंता, जो आत्ता जवळपास 700 कोटींचा मालक आहे. याची चर्चा मुंबई महानगरपालिकेच्या वर्तुळात सुरू असते आणि याची दादागिरी इतकी आहे, हे मी एक फक्त उदाहरण सांगतोय, की समोर आलेल्या ठेकेदार महिलेला तिचं लैंगिक शोषण करण्याच्या संदर्भात खुलेआम विचारणा करणारा ह्या अशा काही अभियंत्यांची जी लॉबी आहे, त्याला मुंबईचे आयुक्त सुद्धा टरकून असतात. ही वस्तुस्थिती आहे आणि हे फडणवीसांसारख्या मुख्यमंत्र्याला मुळीच भूषणावं नाहीये. हे ठीक आहे की रोहित आर्याला मारून पोलिसांनी किंवा राजकीय नेत्यांनी त्यांच्या मार्गातला अडसर दूर करण्याचा प्रयत्न केला. पण राज्याच्या वेगवेगळ्या भागात असे अनेक रोहित आर्या आहेत की जे सरकारकडून आपली कोट्यवधीची देणी येण्यासाठी प्रयत्न करतायत. मग लातूरमधल्या एका आत्महत्येच्या प्रकरणानंतर म्हणा किंवा इतर सार्वजनिक बांधकाम विभागातल्या आणखी एका घटनेमध्ये म्हणा, सरकार काय सांगून मोकळं होतं की तो आमचा थेट ठेकेदार नव्हता, त्याने सब कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं. पण त्याने केलेलं सब कॉन्ट्रॅक्टचं काम हे राज्य सरकारच्या अधीनच होतं ना, त्यामुळे राज्य सरकार यासाठी जबाबदेही आहे. आणि या सगळ्या प्रश्नांवर सरकारचे प्रतिनिधी म्हणून किंवा सरकारचे प्रमुख म्हणून, या राज्याचे पालक म्हणून देवेंद्र फडणवीसांना व्यक्त होणं ही आता या सगळ्या विषयातली प्रचंड मोठी गरज होऊन बसलेली आहे. कारण अशाच पद्धतीत जर ठेकेदारांचं शोषण होणार असेल आणि ठेकेदारांना पोलीस हकनाक मारणार असतील, तर कुणी सांगावं, मंत्रालयातल्या 6व्या माळ्यावर जर असा एखादा माथेफिरू शिरला आणि त्यांनी थेट राज्याच्या कर्त्या धर्त्यांचंच जर अपहरण केलं, तर काय होऊ शकेल? आणि मग महाराष्ट्र हे बनाना स्टेट म्हणून आपल्याला बनवायचं आहे का? याचा विचार हा फडणवीस, शिंदे आणि पवारांना करणं गरजेचं आहे. मित्रांनो, या संपूर्ण सगळ्या प्रकरणामध्ये दीपक केसरकर यांना आपण क्लीन चिट देऊन मोकळं व्हावं असं आपल्याला वाटतंय का? दीपक केसरकर यांनी या ठेकेदाराला व्यक्तिगत स्वरूपात जी काही भरघोस मदत केली होती सावरण्यासाठी किंवा त्याला स्वतःला सांभाळण्यासाठी, या मदतीचा नेमका अर्थ काय काढायचा? देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्या या कार्यकाळामध्ये ठेकेदार, राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी यांचं जे साटलोटं सुरू आहे, त्यामुळे खरा विकास हा कोणाचा होतोय असं आपल्याला वाटतं? मित्रहो, या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपण व्यक्त व्हा आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.